नमस्कार. मी प्राध्यापक जाधव यांचे विवेकानंद कला व सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी अर्थशास्त्र हा विषय शिकवते. आज आपल्याला 12वी अर्थशास्त्र या विषयातील पहिल्या प्रकरणातील सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती व अभ्यास विषय शिकायचा आहे. काल आपण पाहिलं होतं की सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकांचा किंवा लहान आर्थिक घटकांचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास करतात. या अभ्यासावरून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपल्याला समजून येते. या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा अभ्यास विषय आपल्याला प्रमुख 3 मुद्द्यांवरून स्पष्ट करता येतो. पहिला आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. पहिला अभ्यास विषय किंवा त्याची व्याप्ती आपल्याला सांगता येईल वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. दुसरी व्याप्ती सांगत असताना दुसरा महत्त्वाचा घटक सांगितला जातो उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. म्हणजे व्याप्ती समजण्यासाठी दुसरा पॉइंट आपल्याला पाहावा लागेल उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आणि तिसरा घटक आपल्याला सांगता येईल आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. या 3 प्रकारांवरून किंवा पॉइंटवरून आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा अभ्यास विषय हा स्पष्ट करता येईल. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पाहत असताना आपण आता चार्ट पाहिला. या चार्ट मधील पहिला पॉइंट आपण घेतो त्याला अ नाव देऊ. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती समजून घेत असताना वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण सूक्ष्म अर्थशास्त्र हे लहान घटकांचा अभ्यास करत असल्यामुळे कोणत्या विषयांचा अभ्यास करतं तर यामध्ये वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत म्हणजे काय तर वैयक्तिक वस्तूंच्या किंवा एका वस्तूची किंमत कशी निश्चित होते याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. म्हणजे कोणतीही वस्तू आपण बाजारात पेन वही पुस्तक घेतो किंवा घड्याळ घेतो मोबाईल घेतो तर याची किंमत नेमकी कशी निश्चित होते तर ही किंमत 2 शक्तींवरून ठरत असते किंवा 2 घटकांवरून ठरते. यातला पहिला घटक आहे मागणी आणि दुसरा घटक आहे पुरवठा. म्हणजे किंमत कशावरून ठरते मागणी आणि पुरवठ्यावरून ठरत असते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मागणीचे विश्लेषण केले जाते त्याचबरोबर पुरवठ्याचे सुद्धा विश्लेषण केले जाते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये मागणीचा नियम पुढे तुम्हाला अभ्यास करायचा आहे तसंच पुरवठ्याचा नियम सुद्धा अभ्यास करायचा आहे. आता या मागणीचे विश्लेषण करत असताना यामध्ये कोणाचा अभ्यास केला जातो तर यामध्ये उपभोक्त्याचा अभ्यास केला जातो. मागणीचं विश्लेषण करत असताना सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये उपभोक्त्याच्या वर्तनाचा अभ्यास होतो. म्हणजे कोणाचा उपभोक्ता म्हणजे ग्राहक. म्हणजेच काय आपण वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो ग्राहक या भूमिकेतून तर आपल्या वर्तनाचा अभ्यास या मागणीच्या विश्लेषणामध्ये केला जातो की वस्तू खरेदी करत असताना व्यक्तीचं वर्तन हे कसं आहे तर या ठिकाणी उपभोक्त्याच्या वर्तनाचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता किंमत निश्चितीची ही एक बाजू झाली. यामध्ये काय होईल मागणीचे विश्लेषण करत असताना उपभोक्त्याचा अभ्यास केला जाईल. याची जर दुसरी बाजू आपण पाहिली तर पुरवठ्याचे विश्लेषण. आता पुरवठा करणारा कोण असतो एखादी व्यक्ती असू शकते एखादी उत्पादन संस्था असू शकते. तर पुरवठ्याचे विश्लेषण करत असताना या ठिकाणी उत्पादकाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. पुरवठ्याचे विश्लेषण करत असताना उत्पादकाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. तर अशा प्रकारे मागणीचे विश्लेषण करत असताना उपभोक्त्याचा तर पुरवठ्याचे विश्लेषण करत असताना उत्पादकाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. आणि मागणी आणि पुरवठ्याचे विश्लेषण किंवा याचे नियम हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे की वस्तू आणि सेवांच्या किमती नेमक्या कशा निश्चित होतात. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती समजून घेत असताना दुसरा अतिशय महत्त्वाचा घटक आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत.
पहिल्या घटकामध्ये आपण पाहिलं की वस्तू आणि सेवांच्या किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करतं। आता या ठिकाणी उत्पादन घटकांच्या किमती सुद्धा कशा निश्चित होतात याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करेल। आता उत्पादनाचे घटक कोणते आहेत? पहिला घटक आहे भूमी, दुसरा घटक आहे श्रम, तिसरा घटक आहे भांडवल आणि चौथा घटक आहे संयोजक। हे 4 घटक आहेत। कोणत्याही वस्तू आणि सेवांचं उत्पादन करण्यासाठी 4 घटक लागतात: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक। या 4 घटकांच्या किमती, या 4ही घटकांच्या किमती कशा ठरतात याचा अभ्यास सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र करतं। आता भूमीची किंमत याला आपण अर्थशास्त्रामध्ये म्हणतो खंड। भूमीच्या वापराबद्दल भूमीच्या मालकाला दिला जाणारा मोबदला याला आपण खंड म्हणतो। व्यावहारिक भाषेमध्ये आपण सरळ बोलताना त्याला भाडं म्हणतो, पण अर्थशास्त्रीय भाषेमध्ये भूमीला मिळणारा जो मोबदला असतो त्याला खंड असं म्हणतात। हा खंड नेमका कसा निश्चित होतो याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करेल। त्याचप्रमाणे उत्पादनाचा जो दुसरा घटक आहे श्रम, वस्तूचं किंवा सेवांचं उत्पादन करण्यासाठी श्रमिक लागतात, म्हणजेच काय श्रम लागतं। तर या श्रमाचा मोबदला कसा ठरतो याचा सुद्धा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करेल। तर श्रमाला जो मोबदला मिळतो, काम करण्याच्या बदल्यामध्ये जो मोबदला मिळतो त्याला आपण म्हणतो वेतन। वेतन किंवा मजुरी। तर हे वेतनाचे दर कसे निश्चित होतात याचा सुद्धा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करेल। ते सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये येतं। उत्पादनाचा तिसरा घटक आहे भांडवल, म्हणजे उत्पादन करण्यासाठी भांडवल लागतं की नाही। तर भांडवल म्हणजे काय? आपण सहसा भांडवल म्हणजे पैसा समजतो की नाही। अर्थशास्त्रामध्ये भांडवलाची संकल्पना खूप मोठी व्यापक आहे, पण हे जे उत्पादनाची साधनं आहेत हे सर्व साधने म्हणजे जागा असेल, कारखाने असतील, यंत्रसामग्री असेल, कच्चा माल असेल, विद्युत असेल, वाहतुकीची सोय असेल, तर हे सगळ्या उत्पादनाचे घटक आहेत ते आपण पैशाच्या साहाय्यानेच खरेदी करतो। म्हणून आपण असं समजू की भांडवल म्हणजे पैसा। तर हा जो भांडवल आहे, पैसा आहे, हा उत्पादनासाठी वापरल्यामुळे या भांडवलाच्या मालकाला जो मोबदला दिला जातो त्याला म्हणतात व्याज की नाही। म्हणजे भांडवलाची किंमत काय आहे? व्याज आहे। तर हे जे व्याज आहे ते कसं ठरतं, याची निश्चिती कशी ठरते याचा सुद्धा अभ्यास कशात केला जाईल? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जाईल। याचप्रमाणे उत्पादनाचा जो चौथा घटक आहे संयोजक। संयोजक म्हणजे काय? सर्वसाधारण भाषेमध्ये आपण म्हणतो कारखान्याचा मालक। तर हा मालक काय करतो? तो भूमी, श्रम आणि भांडवल हे 3 घटक एकत्र आणून उत्पादनाचं कार्य करतो की नाही। भूमी, श्रम आणि भांडवल हे 3 घटक एकत्र आणून हा जो संयोजक असतो हा उत्पादनाचं कार्य करत असतो। तर याला सुद्धा काही मोबदला मिळायला पाहिजे त्याच्या कार्याबद्दल किंवा उत्पादन केल्याबद्दल। तर या संयोजकाला जो मोबदला मिळतो याची जी किंमत निश्चित होते याला आपण नफा म्हणतो। काय म्हणतो? याला आपण संयोजकाला जो मोबदला मिळतो किंवा त्याची जी किंमत ठरते त्याला आपण नफा म्हणतो। तर हा नफा सुद्धा कसा निश्चित होतो याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये दुसरा हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक सांगता येईल की उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये येतं। तर उत्पादनाचे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक। यांना मिळणारा मोबदला किंवा यांची किंमत म्हणजे भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा हा कसा निश्चित होतो याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये तिसरा महत्त्वाचा घटक पाहावा लागेल आर्थिक कल्याणाचे सिद्धांत। म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आर्थिक कल्याणाचा अभ्यास केला जातो।
म्हणजे काय, आर्थिक कल्याण कोणाचं, समाजाचं. हे समाजाच्या आर्थिक कल्याणाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. आता साधन सामग्री म्हणजे काय, तर देशातील उपलब्ध उत्पादनाची साधन सामग्री. आता ही साधन सामग्री नैसर्गिक असू शकते किंवा मानव निर्मित असू शकते. आता ही जी उत्पादनाची साधन सामग्री आहे, तर याच्यामध्ये नैसर्गिक काय आहे, तर जमीन आहे, पाणी आहे, सूर्यप्रकाश आहे, स्वच्छ हवा आहे, जंगल आहेत, किंवा जमिनीच्या खाली भूगर्भामध्ये सापडणारे खनिज पदार्थ आहेत. हे सगळे उत्पादनाची साधन आहे. तर मानव निर्मित पण काही साधनं आहेत की नाही. मानव निर्मित साधनांमध्ये तंत्रज्ञान, यंत्रसामग्री. तर अशी नैसर्गिक आणि मानव निर्मित उत्पादनाची जी साधन सामग्री आहे, या साधन सामग्रीचं जर कार्यक्षम वाटप झालं कोणामध्ये, समाजामध्ये, तर लोकांच्या आर्थिक कल्याणामध्ये वाढ होत असते. तर ही जी उत्पादनाची साधन सामग्री आहे, याचं समाजामध्ये जर व्यवस्थित वितरण झालं, म्हणजे समाजातील सर्व लोकांना काही ना काही उत्पादनाची साधनं जर मिळत असतील, म्हणजेच काय, आपल्या साध्या भाषेमध्ये रोजगाराची साधन ही जर मिळत असतील, तर समाजाच्या कल्याणामध्ये वाढ होत असते. म्हणजे लोकांच्या कल्याणामध्ये वाढ होत असते. महत्तम समाधान म्हणजे जास्तीत जास्त समाधान हे समाजाला मिळत असतं. म्हणून आर्थिक कल्याण हे कशावर अवलंबून आहे, तर उत्पादनाची जी साधन सामग्री आहे तिचं कार्यक्षम वाटप झालं पाहिजे, त्यावर आर्थिक कल्याण अवलंबून असतं. आता हे कार्यक्षम वाटप होण्यासाठी आपल्याला 3 घटकांचा अभ्यास करावा लागतो. यातील पहिला घटक आपल्याला सांगता येईल. आर्थिक कल्याण साध्य करण्यासाठी साधन सामग्रीचं वाटप कार्यक्षमतेने होण्यासाठी पहिला घटक काय करावा लागेल, तर उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता साध्य करावी लागेल. याचा अर्थ काय होतो, तर देशातील उपलब्ध जी साधन सामग्री आहे त्यांच्या साहाय्याने देशातील वस्तू आणि सेवांचं, कशाचं, वस्तू व सेवांचं उत्पादन वाढवावं लागेल. म्हणजे जी उपलब्ध साधन सामग्री आहे, जसं आता आपण पाहिलं नैसर्गिक आहे, मानव निर्मित आहे, तर या साधन सामग्रीच्या साहाय्याने देशातील वस्तू आणि सेवांच्या उत्पादनामध्ये वाढ घडवून आणावी लागेल. म्हणजे जेवढी साधन सामग्री आहे त्यांचा कार्यक्षम पुरेपूर वापर करून देशातील वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात वाढ घडवून आणावी लागेल. त्यावेळेस उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता आणणे हे उद्दिष्ट साध्य होईल. म्हणजे आर्थिक कल्याणासाठी कोणते टप्पे साध्य करावे लागतील किंवा कोणत्या गोष्टी साध्य कराव्या लागतील, तर पहिलं आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. यामध्ये काय करायचं आपल्याला, देशातील वस्तू आणि सेवांच्या उत्पादनामध्ये वाढ करायची आहे. म्हणजे काय होईल, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता येईल. त्यानंतर 2, आर्थिक कल्याण साध्य करण्यासाठी दुसरी गोष्ट करावी लागेल की उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता साध्य करावी लागेल. आता उपभोग म्हणजे काय, तर आपण वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करतो. जसं मी हे खडूचा वापर करते, या बोर्डचा वापर करते की नाही, किंवा आपण वही, पुस्तक, पेन, मोबाईल, गाड्या यांचा वापर करून घेतो किंवा त्याचा उपयोग करून घेतो, याला आपण उपभोग म्हणतो. या उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता साध्य करावी लागेल, तर समाजाच्या आर्थिक कल्याणामध्ये वाढ होईल. आता या ठिकाणी काय करावं लागेल, तर उत्पादन क्षेत्रामध्ये ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन जे वाढलेलं आहे याचं कार्यक्षम वाटप करावं लागेल.
या ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन जे वाढलेलं आहे, हे वाढलेलं उत्पादन कार्यक्षम पद्धतीने समाजामध्ये वाटप करावं लागेल. म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला या वस्तू आणि सेवांमधील काही ना काही भाग मिळाला पाहिजे की नाही. तर काय होईल, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता हे उद्दिष्ट साध्य होईल. म्हणजे वाढलेलं उत्पादन समाजामध्ये व्यवस्थितपणे सर्वांमध्ये वाटप झालं पाहिजे. त्यावेळेस उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता हे उद्दिष्ट साध्य होईल आणि यामुळे समाजाच्या आर्थिक कल्याणामध्ये वाढ होईल. आर्थिक कल्याण साध्य करण्यासाठी तिसरा घटक महत्त्वाचा आहे की उत्पादनाच्या रचनेसंदर्भातील कार्यक्षमता. आता या ठिकाणी आपण उत्पादनात वाढ घडवून आणली, हे वाढलेलं उत्पादन समाजामध्ये व्यवस्थित वाटप कसं केलं जाईल हेही पाहिलं. पण आता आर्थिक कल्याणासाठी हा सुद्धा घटक महत्त्वाचा आहे, उत्पादनाच्या रचनेसंदर्भातील कार्यक्षमता. म्हणजे काय, तर वस्तू आणि सेवांचं उत्पादन तर वाढवायचं आहे, पण कोणत्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढवायचंय हा सुद्धा विचार करावा लागेल. समाजातील जास्तीत जास्त लोकांच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन यासारख्या ज्या आवश्यक गरजा असतात त्या पूर्ण करणाऱ्या ज्या वस्तू असतात किंवा ज्या सेवा असतात त्यांचं उत्पादन करणं हे महत्त्वाचं आहे की नाही. तर म्हणून कोणत्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करायचं आहे आणि कोणत्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन कमी केलं तरी चालेल याचा सुद्धा विचार करणं महत्त्वाचं आहे. जर मर्सिडीज गाडी तयार केली तर त्या वस्तूच्या उत्पादनापासून सर्वसामान्यांना काही फायदा होणार नाही किंवा ते त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. त्यापेक्षा अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या जर वस्तू आणि सेवा जर वाढवल्या तर समाजातील जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल, त्याचा ते उपभोग घेऊ शकतील. म्हणून कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं आहे याचा सुद्धा विचार होणं महत्त्वाचं आहे. म्हणून आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये किंवा समाजाचं आर्थिक कल्याण साध्य करण्यासाठी उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता आणावी लागेल, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणावी लागेल. त्याचबरोबर उत्पादनाच्या रचनेसंदर्भातील कार्यक्षमता ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. एवढंच नाही तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, कुठे करावं, कोणी करावं, कोणत्या पद्धतीने करावं, किती प्रमाणात करावं या सुद्धा आर्थिक प्रश्नांचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर वाढलेलं उत्पादन समाजामध्ये व्यवस्थित वितरण झालं पाहिजे याचा सुद्धा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्तीचा जो हा आपण सुरुवातीला तक्ता पाहिला याची तीनही पॉइंट आपण पाहिलेले आहेत. तर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आहेत किंवा त्याचा अभ्यास केला जातो. यामध्ये मागणीचे विश्लेषण हा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा भाग आहे. पुरवठ्याचे विश्लेषण हा सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचाच एक भाग आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. ही सुद्धा काय आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आहे. यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर खंड, वेतन, व्याज आणि नफा या घटकांचा अभ्यास होतो. तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पाहत असताना आर्थिक कल्याणाचे सिद्धांताचा सुद्धा अभ्यास होतो. यामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजेच रचनेच्या संदर्भातील कार्यक्षमता. तर या सर्व घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि या सर्व घटकांवरून आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती सांगू शकतो. तर आज आपण हा प्रश्न अभ्यास केलेला आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आणि अभ्यास विषय.